श्री स्वामी समर्थ. आज आहे भोगी. भोगी म्हटल्यानंतर मला आठवण येते तिळाच्या भाकरीची आणि मिक्स भाजीची. त्यामुळे सकाळीच मी लवकर स्वयंपाकाला लागली. गाथा उठायच्या अगोदर स्वयंपाक आवरून घेते म्हटलं आणि सगळं बनवायला घेतलं. मी आज काय थोडक्यातच स्वयंपाक आवरला, कारण गाथा लहान असल्यामुळे एवढं काही जमत नाही. त्यामुळे लवकरच आटपून घेतलं. नंतर भोगीसाठी भाकरी आणि भाजी बनवली. घरचं साधं पण मनापासून केलेलं. सण म्हणजे फक्त पदार्थ नाही तर घरातली आपुलकी आणि समाधान. देवपूजा करायला घेतली. देवपूजा करायच्या आधी अगोदर हळदी कुंकू स्वतः सुवासिनीने लावायचा असतो असं आमच्या सातारची आजी नेहमी सांगायच्या. त्यामुळे मी आधी उठल्या आंघोळ केल्या आज कुंकू आठवणीने लावून घेतला. देवपूजा केल्यानंतर घरात आधी छान सकारात्मक वातावरण झालं. मन अगदी प्रसन्न झालं. सण म्हटला की दारात रांगोळी आलीच. मी छान अशी शॉर्ट रांगोळी काढून घेतली. जास्त मोठी नाही काढत बसली, मग कारण बाकीची पण कामं मला पुढं गाताला बघत आज आवरायची होती. आर्याचा आणि मिस्टरांचा डब्बा बनवला आणि बाहेर खुर्चीवर आणून ठेवला. म्हणजे जाता डबे पॅकिंग तर केलेलेच होते, बॅगमधून टाकून नेतील म्हणून. आणि हे निघाले फायनली कामावर जायला. गाथा मॅडमला बाय बाय करायचं होतं म्हणून बाहेर जरा घेऊन आली. आज गाथाच्या बाबांना जरा लवकर घरी बोलवलं, कारण गाथाचा काल आणलेला ड्रेस तिला बसत नव्हता व्यवस्थित. आम्ही दुकानात जाऊन परत चेंज करून घेतला. गाथा मॅडम काय कुठं जाईल तिथं खुशच असते. ट्राय करताना ती अगदी खुश झालेली. नंतर तिथून निघालो गाथाची सायकल घ्यायला. फायनली सायकलच्या दुकानात आम्ही पोचलो. गाथा मॅडम काय सायकली बघता क्षणी खूप आनंदी झाली. भरपूर प्रकारच्या सायकली होत्या, पण मॅडमला हीच सायकल आवडली. दुकानात गेल्यावर सायकल पाहताच गाथा खूप खुश झाली. तिच्या डोळ्यातला आनंद लपवता येत नव्हता. तिच्या बाबांना आणि दादांनाही ते पाहून खूप आनंद झाला. तिच्या छोट्याशा हसण्यात आमचं सगळं जग सामावलेलं होतं. अगदी हौशेनं तिच्या दादाने सायकल अगदी गाडीवरून घरी आणली. त्या क्षणातच कळलं मुलांचं सुख म्हणजेच आईबाबांचं खरं समाधान असतं. गाथाची छोटीशी जरी सायकल असली तरी त्यात आनंद खूप मोठा होता. गाथाच्या मैत्रिणींना छोटीशी पार्टी द्यायची होती चॉकलेटची मॅडमला. त्यामुळे ह्यांना मी चॉकलेट घ्यायला पाठवलं. ते चॉकलेट घेऊन आले. गाथाच्या सगळ्या मैत्रिणी पूजा करायला आलेल्या. सगळ्या काक्याही खाली जमलेल्या. माझ्या गाथावरचे त्यांचे प्रेम खूप खास आहे. ती जणू काय सगळ्यांचीच लेक झाल्यासारखी. आम्ही गाव सोडून इथं खूप लांब राहायला आलो, पण आज त्यांच्या मायेने ते अंतर कुठंच वाटलं नाही. रक्ताचं नातं नसतानाही माणुसकीचं नातं किती घट्ट असू शकतं हे आज मला पुन्हा कळलं. त्या मायेने मन अगदी भरून आलं माझं. सगळ्या काक्यांनी पूजा करून घेतली गाडीची आणि आशीर्वादाने घर भरून गेलं. त्यानंतर तिच्या दादाने सायकलचं प्लास्टिक काढलं. गाथाला प्रेमाने सायकलवर बसवलं. ते छोट्याशा क्षणात तिच्या डोळ्यातला आनंद सगळं काही सांगून गेला. हेच ते क्षण असतात जे आयुष्यभर मनात राहतात. सर्वांनी हसत खेळत गाथाच्या गाडीची मस्त पूजा केली आणि मस्त झाली पूजा.
गाथा अगदी जोशाने सायकल चालवण्याच्या बेतात होती. तिचा दादा सायकल घेऊन तिला पुढं फिरवायला नेलं आणि आम्ही घरी आलो. आजचा भोगी दिवस मनात आठवणी साठवून गेला. देव, मुलं, नाती आणि माया यातच खरं प्रेम आहे, समाधान आहे. गाथाचं हसणं, दादाचं प्रेम आणि बाबांची माया, सर्व काक्यांची माया आणि घरातली शांतता यालाच म्हणतात सणाचा खरा अर्थ. या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट पण करा. ओके, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.